माणसं वरती होत लाइव बना दूंगा पॅच दिसतो. कोमना देवी ऑक्सिजन पार्क म्हणजे काय तर निसर्ग आणि माणूस यांच्या मेहनतीने तयार झालेला एक सुंदर असं पर्यटन स्थळ आणि सुंदर असं निसर्गस्थळ म्हणजे जिथे निसर्गाची जोपासना केली जाते. हा आपला व्हिडिओ जवळजवळ कोमना देवी ऑक्सिजन पार्कवर चौथा असेल. पहिला जो होता तो जरा माझा म्हणजे बॅन झाला होता. बॅन नव्हता म्हणजे तिथे कॉपीराइट लागला म्हणून मी तो व्हिडिओ तोडून टाकला. नंतर 2 व्हिडिओ बनवले. पण तुम्ही देखील असं म्हणत असाल की सागरपटे थांबतच नाही सारखे व्हिडिओ बनवतात. कसं वर्ष लोटत असतात तसतशी या कोमना देवी ऑक्सिजन पार्कमध्ये काही ना काही अपग्रेड होत असतं. तर आपल्याला तेच पाहायला जायचं आहे. मुळात म्हणजे काय की माणसावरचं प्रेम आणि निसर्गाने दिलेली साथ यांच्या संयुगाने निर्माण झालेला हा कोमना देवी ऑक्सिजन पार्क खूप छान असा पार्क आहे आणि खूप सुंदर असा पार्क आहे. तो पार्क आपण अनुभवणार आहोत. कोमना देवी ऑक्सिजन पार्क जो म्हटलं ना तर तिथे तुम्हाला निसर्गाचा म्हणजे कसा आंघोळीचा आनंद घेण्यात येईल. ॲडव्हेंचर पाहिजे तर ॲडव्हेंचर आहे म्हणजे नॉर्मल ॲडव्हेंचर असं जोरदार ॲडव्हेंचर नाही म्हणजे ट्रेकिंग वगैरे किंवा सर्व काही देणारं असं हे कोमना देवी ऑक्सिजन पार्क आहे आपल्या उरण नगरीमध्ये. तेव्हा सुरू करूया आपल्या व्हिडिओला. हे सारडेगाव आपल्या उरणमध्ये आहे. समोर डांबरी रस्ता दिसतोय आणि तुम्हाला मी सांगतो की हा डांबरी रस्ता आपण ज्यावेळी ओलांडतोय तेव्हा दुनिया काही वेगळीच आहे. कोमना देवी ऑक्सिजन पार्कला येण्यासाठी आता आपण मुंबईवरनं देखील येऊ शकता. कारण आपल्या मध्य रेल्वेचं न्हावाशेवा रेल्वे स्टेशन त्या न्हावाशेवा रेल्वे स्टेशनला तुम्ही आला तर तिथून तुम्हाला रिक्षा म्हणा किंवा इतर वाहने म्हणा नक्कीच आहेत. त्या रिक्षाने तुम्ही कोपरोलीपर्यंत येऊ शकता आणि कोपरोलीवरनं सारडेगावामध्ये येण्यासाठी भरपूर काही रिक्षा वगैरे आहेत. आता मी फक्त कसं आहे बाईक घेऊन चाललो आहे ना त्यामुळं काय होईल की जरा डायरेक्ट तिथे जातो म्हणजे डायरेक्ट बाईक तिथे जाते. आणि जर तुमची मोठी गाडी असेल तर तुम्ही सारड्याच्या स्टॉपवर ठेवून तुम्ही तिथून आपला थोडा चालत फक्त 10 मिनिटे चालत तुम्ही कोमना देवी ऑक्सिजन पार्कला जाऊ शकता. बघा आपण गावामध्ये प्रवेशच काय करतोय आणि लगेच गावातला सुंदर निसर्ग आपणास समोर दिसतोय. ह्या गावामध्ये फक्त प्रवेश केल्यानं आजूबाजू झाडी दिसली आणि आणखी एक गोष्ट म्हणजे अशी की ह्या गावच्या निसर्ग सौंदर्यात भर टाकणारं सारडे गावचं तलाव. कोमना देवी ऑक्सिजन पार्कमध्ये आपण आलोत आणि आता सर्वप्रथम आपण देखावा बघूया. देखावा बघतो आपण आणि जर आपण बघितलं तर समोर जो रस्ता आहे ना तर तो रस्ता आपल्याला जातो डॅमकडं. अगोदर आपण ॲडव्हेंचर करून येऊया म्हणजे आपण डोंगर वगैरे फिरून येऊया आणि नंतर मग आपण आंघोळीला जाऊ. अपग्रेड होत असतं आणि बऱ्याचशा गोष्टी म्हणजे वेगवेगळ्या असतात. आता आपण व्ह्यू पाहिलेला आहे. आता आपल्याला ॲडव्हेंचरला जायचं आहे आणि ॲडव्हेंचर असं आपल्याला करायचं ना की तुम्हाला छान आवडेल. मी सांगतो की तुम्ही नक्कीच ना म्हणजे आपल्या शरीरासाठी किंवा शरीरामध्ये कसं असतं की आपल्या शरीराला ऑक्सिजनची जास्त गरज असते. तर आपल्याला शरीराला ऑक्सिजन चांगला मिळावा त्यासाठी कोमना देवी ऑक्सिजन पार्कला नक्कीच भेट द्या. बघा नावामध्ये ऑक्सिजन आहे. सुरू करूया.
एक वाट आपल्याला गर्द जंगलात घेऊन जाते. त्या संस्था बऱ्याचशा व्यक्ती या गोष्टीसाठी झगडलेल्या आहेत. प्रत्येक म्हणजे जास्तीत जास्त देशी वृक्षाचं जास्त संवर्धन या आपल्या कोमनादेवी ऑक्शन पार्कमध्ये केलेलं आहे. अरे वा, प्रत्येकाने पाहावं असं हे एक स्थळ आहे. आज आपण आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून दाखवतोच आणि मी तरी देखील सांगेन तुम्हाला, ऑक्सिजनचं खरं सुख ते मिळतं आपल्या कोमनादेवी ऑक्शन पार्कमध्ये. विविध प्रकारची झाडं. आता बघा पिवळा बांबू दिसला ना. कोमनादेवी ऑक्शन पार्कचा जंगल ट्रेक आम्ही करतोय. एक छोटासा ट्रेक आहे, छोटासा, जास्त नाही आहे. त्यामुळे तुम्हाला जंगल ट्रेकचा अनुभव घ्यायचा असेल, म्हणजे तुम्ही जंगल ट्रेकसाठी नौके असाल तर कोमनादेवी ऑक्शन पार्क तुम्हाला एक उत्कृष्ट एक मार्गदर्शक ठरू शकतो असा हा माझा अंदाज. बरेचसे अनुभव जण घेत असतात. आणखी जाऊ लागलो आपण. आपण ॲडव्हेंचर म्हणजे ट्रेकिंग केल्यानंतर आपल्याला निसर्गाचं विस्तृत रूप हे दिसतं. आता बघा इथून आपण आलेलो आहोत. साडे गावाचं जंगल काय छान दिसतं. आता आपण चालत चालत वरती आलोत आणि जर वरती आपण पाहिलं तर आता नव्याने वृक्ष लागवड झालेली आहे. हवा भारी वाटते. हवा भारी वाटते काय? हवा भारीच आहे. हो, ही सर्व आपल्याला दिसते ना, ती सर्व नव्याने वृक्ष लागवड झालेली आहे. नव्याने ॲडव्हेंचर केलेलं आहे. तुम्हाला काही रस्ते देखील दाखवलेले आहेत. विशेष काय होतं की कोमनादेवी ऑक्शन पार्क याचं ज्यावेळी मी ॲडव्हेंचर केलं तर त्यावेळी मला काय दिसलं तर नव्याने झाडे लावलेली आहेत आणि नवीन नवीन काही ना काही म्हणजे काही म्हणजे बाहुले वगैरे असतात किंवा म्हणजे आपण बाहुलेच म्हणूया, आता आपल्याला काय शब्द येत नाही तो, तर त्या गोष्टी आलेल्या आहेत. आता काय होतं की तुम्हाला मी सांगतो की हा जो पार्क आहे ना, हा दिवसेंदिवस याची ख्याती वाढत आहे. आता आपण जर बघितलं तर बघा नव्याने वृक्ष लागवड होत आहे. माणसं येत आहेत, सहभाग घेत आहेत. ह्यावेळी देखील 2 ऑगस्टला वृक्षारोपण झालेलं होतं, परंतु काही कारणाने मी नव्हतो. फक्त याचीच मला जरा खंत वाटते. तरी परंतु नाही आहे, कारण मी देखील साडे विकास मंचचा सदस्य आहेच. माझं थोडंफार मी कर्तव्य इथून बजावून जाईन. पुढे आपण चालून गेल्यानंतर हा आपल्याला असा एक पॅच दिसतो. कारण काय आहे माहिती आहे का की इथे जो पाणी येतो ना, तर त्याचा वरती आणखी एक सोर्स आहे, तर तो आपल्याला पाहायला जायचा आहे. बघा वाट देखील छान आहे. मी तुम्हाला ट्रेक सांगण्याचा मुख्य उद्दिष्ट हाच आहे की निसर्गाचा भरभरून असा आनंद. बघा आता आपण ॲडव्हेंचर करत पुढे चाललोत ना, तर तुम्हाला ही जी दृश्य दिसतात ना, तर ते दृश्य तुमचा ताणतणाव हा विसरूनच टाकतील अशी ही दृश्य आहेत. निसर्गाच्या सान्निध्यात आपण काही क्षण राहिलो ना, तर आपण परत अपग्रेड होतो. आपलं मन रिबूट होतं. छान वाटतं. काहीतरी वेगळं आपल्या आयुष्यात येत असतं. जर तुम्ही ॲडव्हेंचर नाही केलं तर एकदा शांत आणि निवांत होण्यासाठी या ऑक्शन पार्कला नक्कीच भेट द्या, कारण इथे बसण्याची वगैरे सर्व काही सोय आहे. आता आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया. डोंगरामध्ये सफर करून ट्रेकिंग करून गणपती बाप्पाचं दर्शन देखील झालं आणि मी देखील घामाने एकदम म्हणजे घामाने निथळलेलं आहे. काय आहे की तुम्हाला पर्यटन कसं करावं ना हे तुम्हाला मी सांगतो. अगोदर आल्यानंतर संपूर्ण डोंगर हिंडावा, निसर्गाचा आनंद घ्यावा मस्तपैकी आणि ऑक्सिजन आपल्या फुफ्फुसामध्ये भरावा, निरोगी व्हावं आणि नंतर जायचं आपल्याला पोहायला. म्हणजे काय होईल माहिती आहे का की तुम्हाला चालून चालून ना तुमच्या फुफ्फुसाचा व्यायाम होईल आणि तुम्ही जर ज्यावेळी पोहायला जाल तेव्हा तुम्हाला दम लागणार नाही. हा मूळ त्याचा फायदा आहे. तेव्हा आपण जाऊया आपल्या सार्डेच्या डॅमकडं. सार्ड्याच्या डॅमकडं आपण वळतो आहे तिकडं आणि जर आपण बघितलं तर खळखळ वाहणारा झरा नजरेस पडतो. जरा आपण त्याच्याजवळ जाऊया. धबधबा आपण छोटासा पाहिलेला आहे. आता हा धबधब्याचं पाणी येतं कुठून तर ते देखील आपल्याला पाहायलाच आहे. तसं धबधब्याचं पाणी हे वरूनच येतं, परंतु माणसं आंघोळ करतात कुठून ते आपण एकदा बघूया. आपण चाललोत पुढं. माणसं तिकडनं येत आहेत. अरे वा, एकदम मैत्रिणींचा मोठा ग्रुप दिसतो. असा मोठाच ग्रुप आहे रे एकदम. बघा लाईनच संपत नाही. प्रभात फेरी आहे की काय? हां बरोबर, क्लासचं आहे ना. ओके ओके, धन्यवाद. आपण जर बघितलं तर बघा हा छोटा डॅम आहे. इथे आम्ही एकदा छानपैकी असं म्हणजे श्रमदान केलं होतं. लोकांनी आता कचरा टाकून त्याचं म्हणजे वाटच लावलेली आहे, पण असू द्या, तो थोड्याच कचरा गायब होणार आहे आणि मी आलेलो आहे ना.
सूचना सदर देवीचे बायांचे जागृत पवित्र स्थान असल्यामुळे येथे मद्यपान व मांसाहार करण्यास मनाई आहे. बरोबर आहे, कारण इथे बघितलं ना तुम्ही तर देवीचं मंदिर आहे, म्हणजे बायांचं मंदिर, आणि बायांच्या मंदिरासमोर एक मस्त धबधबा वाहतो. फोटोग्राफीसाठी उत्तम स्थान. ॲडव्हेंचर करून जरी तुम्ही दमत असाल तर तुम्हाला इथे बसण्याची मस्त खुर्च्यांची वगैरे सोय आहे, चबुतरा वगैरे आहे. परंतु मी कसं आहे की इथं निसर्गात आलो ना, तर मी चबुतऱ्यावर कशाला बसतो, तर तिथं सुंदर कातल आहे, तर कातलावर बसलेलो आहे. आता आपण जायचं आहे पोहण्याची जागा बघायला, म्हणजे ती पोहतात ती जागा कशी आहे. आपण बघितलं तर इथे खाऊचा स्टॉल असतो, फक्त संडेला असतो. आता हा आज सॅटर्डे आहे, म्हणजे शनिवार आहे. मी शनिवारी मुद्दाम यासाठी येत असतो की जेणेकरून म्हणजे मागच्या वेळी शनिवारी आलो तेव्हा भेटला होता. खाऊचा स्टॉल कधी असतो इथे? खाऊचा स्टॉल असतो संडेला असतो का? ओके ओके. नको बाबा. ओके बोलो. ओके ओके ओके. लाइव बना दूंगा. ओके. कसं आहे की डोंगराची सफर केलेली आहे, जरा मस्त अंगाला शीन आलेला आहे, म्हणजे घाम वगैरे आलेला आहे. तेव्हा जरा आता थंड होतो मस्तपैकी. तुम्ही बघत असाल माझा चेहरा फार एकदम घामलेला आहे. तर आता आपण कसं आहे की समोर म्हणजे ताट आहे आणि आपण तो घास खाणार नाही, तर हे चुकीचं वाटतं कुठेतरी ना. तर आपण बरोबर करूया, चुकी बरोबर. कसा पेपर सोडवतो आपण तसं त्याप्रमाणे उतरूया. आता आपण पाण्यामध्ये उतरला ना की एक वेगळीच मजा असते. कसं असतं की आपण ज्यावेळी मैदानात उतरतो तेव्हा निकाल लावून टाकतो. जाऊया आपण पाण्यामध्ये उतरल्यानंतर पाण्याची गुणवत्ता काय आहे ते आपल्याला लगेच समजते. नेहमी म्हणजे कसं आहे की भरपूर माणसं असली की गडलो असतं. आता माणसं कमी असल्यामुळं म्हणजे शक्यतो शनिवार पकडलं तुम्ही तर तुम्हाला पाणी एकदम छान दिसेल. माणसं वरती होती म्हणजे वरून बघत होतो, आता माणसं खाली आहेत. जर आपल्याला मैदान उतरल्यानंतर आणखी भारी गोष्टी असतात. अरे वा, तू बसले आहेस का? कसं आहे? लाईफ जॅकेटवर आहे का? लाईफ जॅकेट. हां हां, इकडे बघा लाईफ जॅकेट. आता आपण चक्क पाण्यामध्ये उतरलो. प्रत्येक ठिकाणी एक एक असा म्हणजे ग्रुप असतो. तर आता मी एवढ्या 2-3 वर्ष ज्या ठिकाणी येणार होतो तर त्या ठिकाणी शेवटी आलोच. बघू शकतो आपण, हा आहे तो ठिकाण, म्हणजे आपल्या ऑक्शन पार्कचा धबधबा. दरवेळी येतो म्हणजे इथं माणसं भरपूर असतात, त्याच्यामुळं मला जो आनंद पाहिजे तो भेटत नाही आहे. छानपैकी बघा गर्द झाडीतून येणारा धबधबा. वा, थोडा नाराज आहे यासाठी की बरेच पर्यटकांनी इथे येऊन खालहाड इथं टाकलेलं आहे. मला ते अजिबात आवडत नाही आहे. परंतु तुम्हाला एक सांगतो, तुम्ही माझे लहान भाऊ असाल किंवा मोठे भाऊ असाल, तुम्हाला एक मी विनंती करून सांगतो, हात विनंती करून सांगतो की कृपया कसं टाकू नका, कारण सुंदर ठिकाण आहे आणि या आपल्याला ठिकाणात जागतिक दर्जा द्यायचा आहे. ह्यासाठी आपला एक मोठा प्रयत्न आहे. तेव्हा फक्त निसर्गाचा मनोमनात आनंद घ्यायचा आहे. आज मी या जागेवर पोहोचलो. आज खरोखर सांगतो की या जागेचा मी मनमुराद असा आनंद लुटला. तो कसा लुटला तो बघूया, मी आणि माझी पुतणी स्नेहल.
होतं की एका गोष्टीची खंत नेहमी वाटते की हे सुंदर पर्यटन स्थळ आहे आणि ह्यावेळी मी थोडा नाराज का आहे. आता एवढा सुंदर निसर्ग कोमनादेवीमध्ये आलेला हा माणूस नाराज आहे तर लोकांनी केलेल्या कचऱ्यामुळं. इथे मी आलो, बऱ्याच लोकांनी इथे कचरा नेहमीपेक्षा मला जरा म्हणजे जास्त दिसला जरा. तेव्हा तुम्हाला सांगतो की इथे घाण अजिबात करू नका. आणि कसं आहे की मी इथे एका माणसाला भरपूर आठवण करतो, ते म्हणजे आदरणीय श्री नागेंद्रजी म्हात्रे. मागच्या 2 ऑगस्टला वृक्षारोपणचा कार्यक्रम होता, परंतु मी त्या कार्यक्रमाला मला काही कारणानच जमलं नाही. म्हणजे काही कारण होतं म्हणून जमलं नाही, म्हणजे मी काय मुद्दाम आलेला नाही आहे. तेव्हा मी दिलगिरी व्यक्त करतो, त्या कार्यक्रमाला न आल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु माझ्यातला निसर्गप्रेमी हा कुठे गेलेला नाही आहे. मी प्रत्येक ब्लॉगमध्ये म्हणजे ज्यावेळी निसर्गाचे ब्लॉग बनवतो त्यावेळी नेहमी सांगतो की आपला आणलेला कचरा हा नेहमी परत नाही. परंतु बरेचशी माणसं नाही नेत. आता लोक तर थांबत नाही, मग आपण का थांबावे. मागच्या वेळी एकदा इथं असताना म्हणजे श्यामकांतजी देखील भेटले होते आणि ते देखील म्हटले होते की कचरा फक्त करू नका, कारण पर्यटन स्थळ खूप छान आहे. आणि आता नागेंद्रजी भाई हे माझ्या मोठ्या भावासारखे आहेत, तर त्यांना मी सांगतो की जरी मी इथं आलो, भले मी गुपचूप आलो, परंतु मी आता माझी निसर्ग सेवा इथे करणारच. तर आपल्याला आता जायचं आहे पुढं, म्हणजे टाकलेला कचरा आहे तो मी गोळा करतो. आज जेवढा जमेल तेवढा खारीचा वाटा नक्कीच करतो आणि पुढच्या वेळी काही मोहीम असेल तर नक्कीच येतो. लोकांनी कचरा केला आहे, चला आता कचरा उचलतो मी, कारण कचरा जर राहिला तर निसर्ग. पिशवी भेटल्या तर त्या पिशवीमध्ये भरतो सगळा. हा इथे एक कचरा आहे, पिशवीमध्ये इथे कचरा भरला आहे, कारण शेवटच्या टोकावर शक्यतो जास्त कोण येणार नाही. धबधबा छान, पण या कचऱ्याने केली घाण. आपल्याला एक कुटुंब भेटलेलं आहे, बघूया काय. नमस्कार सर, काय नाव तुमचं? दिनेश म्हात्रे. दिनेश म्हात्रे. बघा म्हात्रे मित्रमंडळ 4.5 सदस्य. असं आहे का? हो हो. बघा गोल्डन जुबली मित्रमंडळ 4.5 सदस्य. आम्ही दरवर्षी साफ करतो असा डोंगर वगैरे. असं आहे ना? ओके ओके. नाही कसं आहे की बऱ्याच वेळेला मला एकच असं कुटुंब भेटलं की आता इथे तुम्ही मजा केली, आधी तुमचा कचरा जो आहे तो परत नेलेला आहे. बघा खरोखर स्वतःचा कचरा नेला आणि दुसरा पण ते कचरा उचलून नेलेला आहे. मस्त वाटलं जरा यानं बघून. धन्यवाद. कसं तुमचा आदर्श सर्व बाकी कुटुंब ठेवतील. बघू शकता आपल्या कुटुंबियासोबत आले होते. आणि तिकडे बघा, म्हणजे कसं आहे की पर्यटन जे आहे तर ते एक राखलं पाहिजे, तिथं स्वच्छता ठेवली पाहिजे, हा मुख्य उद्दिष्ट असतो. छान आहे, पण घाण कोणी बनवलं तर प्लॅस्टिकने. आता आपल्याला प्लॅस्टिक हा सर्व उचलायचा आहे. बघा इथे पण काही दिसतात. बघा मोठी जंगी पाठी झालेली दिसते. बघा मगाशी घाण होती तर सर्व घाण काढली इथून. बघा हा परिसर म्हणजे जास्तीत जास्त फॅमिली असते तर तो पण जरा घाण करून ठेवला आहे, तर तो पण देखील आपण साफ करू. चला तरी बऱ्यापैकी कचरा साफ झाला आहे. आता त्याबद्दल 2 बाटल्या जरा गायब करतो मी. हा एवढा कचरा मी आता जमा केला आहे. कसं आहे मित्रांनो की आपण निसर्गात येतो ना तर खाऊ आणतो, तर त्याचा कचरा होतो शक्यतो घरी नाही. मगाशी एक म्हात्रे फॅमिली भेटली होती, गोल्डन जुबली या ग्रुपची ती सदस्य आहे, आणि सांगत पण होते की आम्ही कधी म्हणजे असा इथे येऊन साफसफाई म्हणून करतो. चांगली गोष्ट आहे. म्हणजे मी ज्यावेळी विचार करतो की मी एकटंच नाही तर माझ्या सोबतीला अनेक माणसं आहेत, तेव्हा कचरा जो मी आहे तो जमा केला आणि तो कचरा आता मी डस्टबिनमध्ये पण टाकतो. तेव्हा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट एकदा नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मिळूया लवकरच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय आई कोमनादेवी.